नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, तुम्हाला जर फिरायची आवड असेल आणि तुम्ही नॉर्थ साईडला म्हणजे उत्तरेकडे जर गेलात तर तिथे जिलेबी या गोड पदार्थाला खूप महत्त्व आहे. आणि जिलेबीबरोबर रबडी म्हणजे हे कॉम्बिनेशन दिलं जातं की जिलेबी आणि रबडी किंवा जिलेबी आणि पोहे. पण जिलेबी आणि रबडी हे जरा जास्त लोकप्रिय आहेत कारण दोन्ही गोड पदार्थ आहेत, चवीला उत्कृष्ट आहेत वगैरे वगैरे. जे काय आपल्याला खाताना जो आनंद मिळतो त्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो. मला आज याची आठवण येण्याचं कारण असं की राहुल गांधी हरियाणामध्ये प्रचाराकरता सध्या दौरे करत आहेत. आणि काल की परवा त्यांनी कसं स्टेटमेंट केलं. एका ठिकाणी तिथे एक दुकानामध्ये जिलेबी फेमस आहे, त्या दुकानातनं त्यांनी एक पुडा घेतला आणि सभेमध्ये तो पुडा त्यांनी असा लोकांना दाखवला आणि म्हणाले की ही जिलेबी जी इथली आहे हरियाणातली, तर जी काही तिथला जो प्रदेश असेल किंवा जे काही हरियाणातला जो काही भाग असेल तिथली ती जिलेबी फेमस आहे. तर ते म्हणाले ही जिलेबी इतकी चांगली आहे की मी माझ्या बहिणीनं म्हणजे प्रियांका गांधींना सांगितलं की खूप चांगली जिलेबी आहे आणि हिला आपण प्रमोट केलं पाहिजे. प्रमोट म्हणजे काय, तर ही जी हरियाणातली जिलेबी आहे ती जगभर गेली पाहिजे. भारतभर तर गेलीच पाहिजे पण जगभर गेली पाहिजे. आणि ती जर तशी गेली तर इथल्या बऱ्याच लोकांना किंवा जनतेला रोजगार मिळेल असं एक काहीतरी विचित्र तर्कट त्यांनी त्या सभेत मांडलं. आता असं जेव्हा तुम्ही फुलटॉस बॉल देता ना तुमच्या विरोधकांना, तर मग निश्चितपणे भारतीय जनता पक्षासारखा जर पक्ष असेल तर त्याच्यावरती तो बॅटिंग करणार आणि मग सगळीकडे त्याचे मीम्स आणि त्याच्यावरती जोक्स वगैरे सुरू झाले सगळ्या सोशल मीडियावर. आता मित्रांनो, तुम्ही जर बेसिकली विचार केला तर जिलेबी हा असा प्रकार आहे की जो गरम गरम खायला आपल्याला खूप आवडतो. पण थंड झालेली जिलेबी, लिवलीट झालेली जिलेबी ही आपण काही खात नाही. आणि जिलेबी बनवण्याकरता फॅक्टरी लावण्याची जी गोष्ट राहुल गांधींनी सांगितली आहे, तर जिलेबीची काय एवढी फॅक्टरी वगैरे होऊ शकत नाही ना. मग ती फॅक्टरी होणार, मग ती जिलेबी गरम कशी राहणार, ती समजा अमेरिकेत पाठवायची असेल, ऑस्ट्रेलियाला पाठवायची असेल तर ती कशी पाठवणार. ही सगळी प्रश्न जे आहे त्याच्यावरून त्यांची भरपूर उडवली जाते आहे. आणि ज्याला आपण जग हसाई म्हणतो ना तसा सगळा प्रकार चालू आहे. आणि परत एकदा राहुल गांधी, तुम्हाला माहिती आहे की याच्या अगोदर त्यांनी खटाखट अगदी 2024च्या निवडणुकीमध्ये घोषणा केली. त्याच्यावरनं बराचसा हास्यास्पद ते वाटलं लोकांना. त्याच्यानंतर त्याच्या आधी ते म्हणालेले की यहाँ से आलू डालूंगा तो वहाँ से सोना निकलेगा, ऐसा मैं मशीन बनाने वाला हूँ वगैरे त्यांनी स्टेटमेंट केलेलं. तर त्याच्यामुळे राहुल गांधींनी आता हा जो काही जिलेबीचा जो एक हे फेकलेला आहे त्याच्यामुळे लोकांचं भरपूर मनोरंजन तर होत आहे. पण त्यांनी काँग्रेसला म्हणजे सामान्य माणूसही सांगू शकेल की बाबा जिलेबीची फॅक्टरी होऊन त्याच्यातनं रोजगार निर्मिती होईल वगैरे वगैरे, हे फार दूरच्या गोष्टी आहेत. असो, प्रश्न असा आहे की राहुल गांधी हे सगळं जेव्हा बोलतात आणि ते जेव्हा हास्यास्पद होतं तर त्याचा जो काही नुकसान आहे त्याचं ते काँग्रेस पक्षाला होत राहतं. आणि आता अशी परिस्थिती आहे की राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघेही प्रचार करत आहेत हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीकरता. आणि तुम्ही प्रियांका गांधींची जर भाषणं ऐकली तर ती सेन्सिबल असतात, लॉजिकल असतात असं लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे ती कुठेतरी लोकांना अपील होत आहे. पण काँग्रेस पक्षामध्ये काय स्थिती आहे, तर प्रियांकांना अजूनपर्यंत खासदारकी देण्यात आलेली नाही आहे किंवा त्यांना राहुल गांधीच्या पुढे किंवा राहुल गांधीपेक्षा जास्त प्रोजेक्टही केला जात नाही. राहुल गांधीच्या बाबतीमध्ये असंही म्हटलं जातं, म्हणजे एक हे आपण कर्णोपकर्णी ऐकलेली गोष्ट आहे की राहुल गांधी जिथे जिथे प्रचाराला जातात तिथला जो उमेदवार असतो तो आधीच म्हणतो की बाबा राहुल गांधी नाही आलेत तर बरे. पण त्यांना सांगणार कोण, म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार. पण बरेचसे उमेदवार जे असतात ते नाखुश असतात कारण राहुल हे जे काही अशी विधानं करतात
त्यांनी पक्षाला मतं मिळण्यापेक्षा त्याचं नुकसानच जास्त होतं. आता मी जे म्हटलेलं आहे शीर्षकामध्ये की ही काय जिलेबी, आता राहुल गांधींनी जिलेबीची जी फॅक्टरी प्रस्थापित केलेली आहे किंवा त्याच्याविषयी ते बोललेले आहेत, प्रस्तावित केलेली आहे आणि त्याच्याविषयी ते बोललेले आहेत, त्याच्यामुळे मगाशी मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे राहुल गांधींनी जिलेबीची फॅक्टरी काढावी की न काढावी, पण त्यांच्या ह्या उद्गारामुळे किंवा त्यांच्या ह्या हास्यास्पद वक्तव्यामुळे जी भारतीय जनता पक्ष आहे त्यांना आता रबडी खायला मिळते. आणि हे राहुल गांधींच्या लक्षात येत नाही की आपण असं बोलल्यामुळे आपल्या पक्षाचं नुकसान करतो आहोत. त्यांच्या नेत्यांच्या लक्षात येतं, पण कुठेतरी राहुल गांधी यांच्या लक्षात येत नाही. कारण मित्रांनो, हे सांगायचं कारण असं की मी सारखं नुकसान होतं असं म्हणतो, याचं कारण की जेव्हा हरियाणाची निवडणूक घोषित होणार होती तेव्हा असं निश्चितपणे सगळ्यांना वाटत होतं की भारतीय जनता पक्षाचा इथे मोठा पराभव होणार आहे आणि काँग्रेस निवडून येणार आहे. पण त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी घडत गेल्या काँग्रेसच्या संदर्भामध्ये, शैलजा, हरियाणाच्या कुमारी शैलजा म्हणून आहेत, दलित नेत्या आहेत, काँग्रेसच्या मोठ्या नेत्या आहेत, त्यांना एक अशी त्यांच्या मनात भावना आली की मला कुठेतरी बाजूला सारलं जात आहे, त्याच्यामुळे दलित समाज तिथला काँग्रेसवर नाराज झाला असं म्हणतात. त्याच्यानंतर तिथे जे काही नेते आहेत काँग्रेसचे, त्यांच्यामध्ये आपापसामध्ये मुख्यमंत्री पदावरनं बऱ्याचशा सुरजेवाला असतील, ह्या शैलजा असतील, हुडा असतील, त्यांच्यामध्ये वादावादी कुठेतरी आहे. आणि आता राहुल गांधींचं हे स्टेटमेंट, तुम्ही विचार करा ह्यांनी किती नुकसान होणार. त्याच्यामुळे आता अशी परिस्थिती आहे की हरियाणामध्ये काँग्रेस आणि भाजप ह्यांना जवळजवळ 50% जिंकून येण्याचा चान्स आहे असं म्हणतात. 50% जो आधी काँग्रेस पूर्णपणे ही निवडणूक स्वीप करणार असं म्हटलं जात होतं, त्या काँग्रेसला आता भाजपने तिकडे जबरदस्त आव्हान निर्माण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये राहुल गांधी जर असं सारखं बोलत राहतील, हास्यास्पद बोलत राहतील, तर काँग्रेसचं अजून नुकसान होईल. आणि काँग्रेसला जे वाटतं आहे की आपण सहज सत्तेवर येऊ, तो भाग आता काँग्रेसच्या बाबतीमध्ये हरियाणात तरी राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची अशी होणार आहे. आणि अर्थात लोकांच्या मनात काय आहे हे पाहावं लागेल हरियाणाच्या. पण एवढं मात्र निश्चित की BJP आता परत रिंगणात आलेली आहे. त्याच्यामुळे हा जो सामना आहे तो रंजक होणार आहे. आणि राहुल गांधी जर असेच बोलत राहिले तर निश्चितपणे भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींची जिलेबी आणि ती जिलेबी काढता काढता त्यांनी जी काही एक हे करून ठेवलेलं आहे, हास्यास्पद जी विधानं केलेली आहे, त्यामुळे हरियाणामध्ये जी रबडी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या वाटेला येईल किंवा भारतीय जनता पक्ष सत्तेवरही परत येऊ शकतो, अशी स्थिती आज निर्माण झालेली आहे. अर्थात मित्रांनो, आपल्याला निवडणूक झाल्यानंतर कळेल की लोकांच्या मनात काय आहे. पण एवढं मात्र निश्चित की राहुल गांधींना सांभाळून बोलायला हवं यापुढे. कारण त्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे ते आता LOP आहेत, लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावरती खूप जबाबदारी आहे. या प्रकरणानंतर मला वाटते काँग्रेस पक्षामध्ये यावरती मंथन होईल आणि राहुल गांधीचे जे काही हे अशा तऱ्हेची वक्तव्य आहेत ती कुठेतरी त्याला आवर घातला जाईल असं आपण अपेक्षा करूया. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.